अध्याय 8, पहिला कोरिन्थी 15 अध्याय 8, फर्स्ट कोरिन्थियन पहिला कोरिन्थी चैप्टर 8 अध्याय 8 और उसका 4 से आणि त्याचा 4 पासून 4 से 6, आणि 4 ते 6 पर्यंत. फर्स्ट कोरिन्थियन पहिला कोरिन्थी चैप्टर 8 अध्याय 8 4 to 6. त्याचे 4 ते 6 पर्यंत. अतः मूर्तियों के सामने बलि की वस्तु के खाने के विषय में हम जानते हैं कि मूर्ति जगत में कुछ वस्तु नहीं, एक को छोड़ो कोई परमेश्वर नहीं. यद्यपि आकाश में और पृथ्वी पर बहुत से ईश्वर कहलाते हैं, जैसे कि बहुत से ईश्वर और बहुत से प्रभु है, तो भी हमारे लिए एक ही परमेश्वर है, अर्थात पिता, जिसकी ओर से सब वस्तुएं हैं, हम उसी के लिए हैं. और एक ही प्रभु है, अर्थात यीशु मसीह, जिसके द्वारा सब वस्तुएं हुई और हम भी उसी के द्वारा हैं. आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आले की जगात देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत. आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत. आपण डोळे बंद करून प्रार्थना करें. तानारे गोड पवित्र सेनाधीश पिता, हम धन्यवाद देते हैं प्रभु वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन ज्ञानी सुंदर ज्ञानी पवित्र ज्ञानी शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद करें. ये हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. हम प्रियो आज के वचन के अनुसार यहाँ देख रहे हैं आणि आपण प्रियांनो आजच्या वचनानुसार इथे पाहत कि आहोत हमारा परमेश्वर कौन है. आणि आपला देव कोण आहे. मूर्ति और परमेश्वर में सबसे बड़ा फर्क. आणि मूर्ती आणि देवामध्ये सर्वात मोठा फरक. आज इस संसार में बहुत इस संसार के जो ईश्वर हैं, शैतान ने क्या किया है, परमेश्वर को मूर्ति बनाकर आज लोगों के सामने उसे खड़ा कर दिया है. आणि शैतानाने काय केलेलं आहे, देवाला मूर्ती बनवून लोकांच्या समोर उभं केलेलं आहे. लेकिन हम परमेश्वर को जानते हैं, यहाँ लिखा है. आणि आपण देवाला ओळखतो असं इथं देण्यात हम आलेलं आहे. परमेश्वर को पहचानते हैं, इसके विषय पर लिखा है. आणि आपण देवाला ओळखतो याच्याबद्दल देण्यात आलेलं आहे. इसलिए यहाँ पर स्पष्ट रीति से लिखा है. आणि म्हणून इथे स्पष्ट रीतीने देण्यात आलेलं हम आहे. जानते हैं मूर्ति जगत में कोई वस्तु नहीं है. आणि आपण जाणतो की मूर्ती जगामध्ये कोणती वस्तू ये नाहीये. संसार जो कुछ दिखता है, ये सब परमेश्वर ने बनाया है. आणि हे जग आपल्याला जे काही दिसतं ते सर्व काही देवाने बनवलेलं इसलिए आहे. इस जगत में मूर्ति कुछ भी वैल्यू नहीं है. आणि म्हणून या जगामध्ये मूर्तीला काही किंमत यहाँ नाही. लिखा है कि एक को छोड़ और कोई परमेश्वर नहीं. आणि इथं देण्यात आलेलं आहे की एका केले दुसरं कोणताही देव और नाही. उसी एक परमेश्वर को हम विश्वास करते हैं. आणि त्या एकाच देवावरती आपण विश्वास यद्यपि ठेवतो. आकाश में और पृथ्वी पर बहुत ईश्वर बहुत प्रभु कहलाते हैं, आणि आकाशामध्ये आणि पृथ्वीवरती खूप देवत म्हणण्यात येतात. लेकिन तो भी यहाँ आगे लिखा है 6 वचन में, तो भी हमारे लिए एक ही. आणि तरी सुद्धा 6व्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की तरी सुद्धा आपल्यासाठी एकच आहे. हमारे लिए एक ही है. आणि आपल्यासाठी एकच वो है आहे. पिता, आणि तो आहे पिता, जिसके द्वारा ये सब वस्तुएं हैं. आणि ज्याच्याद्वारे हे सर्व काही वस्तू आहेत. हमारे लिए एक ही प्रभु है. आणि आपल्यासाठी एकच वो प्रभू है आहे. यीशु मसीह, आणि तो आहे येशू प्रभू, जिसके द्वारा ये सब कुछ हुआ. आणि ज्याच्याद्वारे हे सर्व काही झालं. इसीलिए प्रियो, आज परमेश्वर का वचन हमें कहता है कि जिस परमेश्वर के ऊपर हम विश्वास करते हैं, वो जिंदा परमेश्वर है और वो स्वर्ग में रहता है. आणि म्हणून आज देवाचं वचन आपल्याला सांगतं ज्या देवावरती आपण विश्वास ठेवतो तो जिवंत आहे आणि तो स्वर्गामध्ये आहे. बाइबल हमें बताती है आणि बायबल आपल्याला सांगतं कि भजन संहिता 115 में आणि स्तोत्रसंहिता अध्याय 115 मध्ये हमारा परमेश्वर, भजन संहिता 115 स्तोत्रसंहिता अध्याय 115 उसका 3 से आणि त्याचा 3 पासून 115 उसका 3 से आणि त्याचा 3 पासून आमचा देव स्वर्गात आहे. जिस परमेश्वर पर हम विश्वास रखते हैं, वो एकमात्र परमेश्वर है. और वो कहाँ है? स्वर्ग में. वो कहाँ है? तो कुठे आहे? स्वर्ग में. स्वर्गामध्ये. हमारे परमेश्वर का ठिकान, रहने का जगह स्वर्ग है. आणि आपल्या देवाचं राहण्याचं ठिकाण स्वर्गात आहे. इसलिए इतना महान परमेश्वर जो स्वर्ग में बैठा है, सिंहासन उसका स्वर्ग में है. आणि म्हणून एवढा महान देव जर स्वर्गामध्ये बसतो त्याचं सिंहासन स्वर्गामध्ये आहे. चरणों की चौकी है. आणि पृथ्वी त्याची पाय ठेवण्याची जागा आहे. इसीलिए प्रियो, वो ऐसे साधारण मनुष्य के हाथ के बनाए हुए छोटे से मंदिरों में, छोटे से घरों में नहीं रहता. आणि म्हणून जे मनुष्याने स्वतःच्या हाताद्वारे बनवलेलं आहे त्या मंदिरामध्ये त्या घरामध्ये तो राहत नाही. हमारा परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर है. आणि आपला जो देव आहे तो सर्वशक्तिमान देव आहे. उसके लिए कोई बात कठिन नहीं. आणि त्याच्यासाठी कोणती गोष्ट जिस कठीण नाही. परमेश्वर पर हम विश्वास करते हैं, आणि ज्या देवावरती आपण विश्वास ठेवतो उसके लिए असंभव आणि त्याच्यासाठी अशक्य कुछ भी नहीं. आणि काही नाहीये. वो सब कुछ कर सकता आणि तो सर्व काही करू है. उसके लिए शकतो. कोई बात कठिन नहीं. आणि त्याच्यासाठी कोणती गोष्ट कठीण ताकत है नाही. उसमें. आणि एवढी ताकद आहे उसके त्याच्यामध्ये. पास इतनी ताकत है कि कोई उसके सामने जा नहीं सकता. आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की त्याच्यासमोर
जाऊ उसके शकत सामने नाही कोई खड़ा नहीं है, आणि त्याच्या समोर कोणी उभं राहू शकत नाही कोई भी नहीं, क्योंकि वो परमेश्वर अगम्य ज्योति में रहने वाला परमेश्वर है। आणि कोणच नाही कारण तो जो देव आहे तो अगम्य ज्योतीमध्ये राहणारा देव आहे आगे 3 का पढ़ रहे हैं। त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो उसे जो चाहिए वो कर सकता है, उसे कोई रोक नहीं सकता। आणि त्याला जे काही करायचं आहे तर त्याला कोणी अडवू शकत अगर नाही उसने एक बार ठान लिया मैं करूंगा, कर लेगा, आणि जर त्याने एकदा निश्चय केला की हे करेल मग तो करेल उसे कोई रोक नहीं सकता। आणि त्याला कोणी अडवू शकत उसको नाही जो चाहिए वो करेगा। आणि त्याला जे काही हवं आहे तो ते करेल लेकिन आगे बढ़ाए, त्यांच्या बुद्धी केवळ सोने रुपये आहे हाँ, जो भी हमने करंथियों की पत्री में पढ़ा था कि मूर्ति कोई वस्तु नहीं है, तो फिर वो मूर्तियाँ क्या क्या है? यहाँ लिखा है वो मूर्ति क्या है? यहाँ लिखा है सोने और चांदी की है। त्या मनुष्याच्या हातच्या कृती वो आहे मनुष्य के हाथों की कृति है, मनुष्य अपने हाथों से उसे बनाता है। त्याला तोंड आहे उनको मुंह है, पण बोलता येत नाही बोलती नहीं है, त्यांना डोळे आहेत वो आँख है पण दिसत नाही लेकिन वो देखती नहीं है, त्यांना कान आहे उनको कान है पण ऐकू येत नाही लेकिन सुनाई नहीं देता, त्यांना नाक आहे उनको नाक है पण वास येत नाही लेकिन वो सूंघ नहीं सकती, त्यांना हात आहे उनको हाथ है तो स्पर्श करता येत लेकिन वो नाही हिल नहीं सकती, छू नहीं सकती, पाय आहे पण चालता येत नाही उनको पैर है लेकिन वो मूर्ति चलती नहीं है, त्यांच्या कंठातून शब्द निघत नाही उनके वो शब्द मूर्तियाँ बात नहीं करती, बोल नहीं सकती। त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात जो बनाते हैं वो भी मूर्ति के समान है और जो उस पर भरोसा रखते वो भी मूर्ति के समान है। इसीलिए ये सबसे बड़ा फर्क है कि जिस परमेश्वर पर हम विश्वास करते हैं वो महान है, वो मूर्ति के समान नहीं है। आणि म्हणून हा सर्वात मोठा फरक आहे ज्या देवावरती आपण विश्वास ठेवतो तो महान आहे तो मूर्तीसारखा नाहीये हम कभी भी परमेश्वर की उपमा मूर्ति को नहीं दे सकते। आणि आपण कधी देवाची जी उपमा आहे ती मूर्तीला देऊ शकत नाही परमेश्वर परमेश्वर है, आणि देव हा देव आहे इसीलिए परमेश्वर का स्थान कोई भी मूर्ति ले नहीं सकते। आणि म्हणून देवाचं जे स्थान आहे ती कोणती मूर्ती घेऊ शकत इसीलिए नाही परमेश्वर ने एक्सोडस निर्गमन अध्याय 20 में आज्ञा दिया तो मूर्ति पूजा नहीं करना। आणि म्हणून देवाने निर्गमन अध्याय 20 मध्ये आज्ञा दिली तो मूर्ती पूजा करू नको क्यों? आणि का क्योंकि मूर्ति में परमेश्वर है नहीं, आणि मूर्तीमध्ये देव नाहीये इसीलिए हमारा परमेश्वर सर्वव्यापी है। आणि म्हणून आपला जो देव आहे तो सर्वव्यापी आहे पढ़ेंगे भजन संहिता 139 स्तोत्रसंहिता अध्याय 131 नहीं 139 2 से 4 आणि त्याचा 2 ते 4 भजन संहिता स्तोत्रसंहिता 139 अध्याय 139 2 to 4। त्याचा 2 ते 4 माझे बसणे व ओढणी तू जातोस हाँ, मेरा उठना बैठना तू जानता है, तू दुरून माझे मनोगत तू समजतोस दूर से ही मुझे सब कुछ पहचान लेता है। तू माझे चालणे व माझे दिसणे बारकाईने पाहतोस मेरा चलना मेरा सोना भी तू देख सकता है। आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे हाँ, मेरी सब कुछ बातें तू जानता है। हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही तू मागून पुढून मला भेटले आहेस माझ्यावर तो आपला हात ठेवला आहेस हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचेच आहे हे अगम्य आहे हे माझ्या अगम्या बाहेरचे आहे मी तुझ्या आत्म्यापासून कोणी निघून जाऊ मी तुझ्या समक्षतेपासून कोणी पळून जाऊ प्रियो, अगर आप इस वचन को आगे आगे पढ़ते जाओगे तो वहाँ लिखा है कि तू हर जगह है। आणि इथे देण्यात आलेलं आहे की तू प्रत्येक जागी मैं आहे तेरी आत्मा से कहाँ भाग के जाऊँ? आणि मी तुझ्या आत्म्यापासून कुठे पळून क्यों? जाऊ क्योंकि परमेश्वर हर जगह है। कारण देव प्रत्येक ठिकाणी आकाश आहे में जाएगा तो वहाँ है, आणि आकाशामध्ये गेला तर तिथे अधोलोक आहे में जाऊंगा तो वहाँ है, आणि अधोलोकामध्ये गेला तर तू तिथे आहे पृथ्वी पर कहीं पर भी जाऊँ तो तू वहाँ है, अंधकार में रहूँ तो भी तू वहाँ है। आणि पृथ्वीवरती मी कोणत्याही ठिकाणी गेलो तू तिथे आहेस अंधकारामध्ये गेला तरी सुद्धा तू तिथे हमारा आहे परमेश्वर सर्वव्यापी सर्वव्यापी सब जगह है। आणि आपला जे देव आहे तो सर्वव्यापी म्हणजे सर्व ठिकाणी आहे मूर्ति सब जगह नहीं होती। आणि मूर्ती सर्व ठिकाणी जब एक नसते जगह वो बैठी तो उधर ही बैठी, उसे जब कोई हिला के लेके जाएगा तो वो जा सकती है, नहीं तो वो खुद के पैर से किधर भी नहीं जाती। आणि जेव्हा तिला एका ठिकाणी बसवले गेले की एका ठिकाणी बसले तर कोणी तिला उचलून घेऊन गेले तर ती जाते परमेश्वर सर्वशक्तिमान है। आणि देव हा सर्व शक्तिमान आहे पढ़ेंगे यिर्मयाह की पुस्तक आपण वाचून यिर्मयाह 32 अध्याय 32 उसका 17 आणि त्याचं 17 आहा प्रभू परमेश्वरा पहा तो आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली तुला अवघड असे काही नाही तुझे कुछ भी कठिन नहीं है।
मतलब वो सर्वशक्तिमान है। आणि तो सर्व शक्तिमान आहे. प्रियो, मूर्तियाँ इंसानों पर डिपेंड रहती है, आणि प्रियांना जी मूर्ती आहे ती मनुष्यावर निर्भारित लेकिन असतात. हमारा परमेश्वर हमें उठाता है, चलाता है, फिराता है, वो कभी भी थकता नहीं है। हमारा परमेश्वर सर्वशक्तिमान है। आणि आपला जो देव आहे तो आपल्याला घेऊन चालतो, फिरतो, तो आपल्याला उचलतो, परंतु तो थकत नाही, कारण तो सर्व शक्तिमान आहे. परमेश्वर आत्मा है। आणि देव हा आत्मा आहे. जॉन 4:24 में आणि योहान अध्याय 4:24 मध्ये जहाँ पढ़ सकते हैं परमेश्वर आत्मा है, आणि जिथे तुम्ही वाचू शकता देव आत्मा और आहे. परमेश्वर ऐसे आराधक को ढूंढता है जो आत्मा और सच्चाई से उसकी आराधना करते हैं। आणि देव अशा उपासना करू शकतो जो आत्म्याने खऱ्याने त्याची उपासना करतो. इसलिए वो आत्मा है, इसलिए उसे मिट्टी का आकार या कोई रूप दे नहीं सकते। आणि म्हणून तो आत्मा आहे, म्हणून त्याला आपण मातीचा आकार किंवा कोणताही रूप आपण त्याला देऊ कोई शकत नाही. स्पेसिफिक आकार, आणि कोणताही स्पेसिफिक आकार जैसे मछली का, आणि औरत माणसाचा का, आदमी का, आणि माणसाचा जानवर का, आणि प्राण्यांचा ऐसा कोई भी आकार नहीं दे सकता। आणि असं कोणताही आकार आपण वो देऊ शकत आत्मा नाही. आहे. आणि तो आत्मा आहे. कोई स्पेसिफिक आकार आणि म्हणून त्याला कोणता ठराविक आकार नाही नहीं दे सकते। आणि नाही देऊ इसलिए शकत. उसको बिलीव करने वाले लोग आराधना करते हैं। आणि म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवणारी जी लोक आहेत त्याची उपासना आराधना करतात. का मतलब है आँख बंद कर आराधना। आणि उपासनेचा अर्थ आहे डोळे बंद करून लेकिन उपासना. मूर्ति पूजा करने वालों को आँख बंद करने की जरूरत नहीं है, क्योंकि उनको तो आँख देख के ही करना पड़ता है ना। आणि जे मूर्ती पूजा करतात त्यांना डोळे बंद करण्याची गरज नाही, कारण ते लोक पाहून सर्व काही करतात. लेकिन परमेश्वर आत्मा है, इसलिए हमें आँख बंद कर उसकी भक्ति करनी होती है। आणि देव आत्मा आहे, म्हणून आपल्याला डोळे बंद करून त्याची भक्ती करायची असते. मालूम हुआ? तो ये तीसरा पॉइंट। चौथा, पहला परमेश्वर सब जगह है, आणि पहिलं देव सर्वव्यापी आहे, सब सर्वशक्तिमान है। आणि सर्व शक्तिमान आहे. तीसरा वो आत्मा है, आणि तिसरा तो आत्मा आहे. और चौथा आणि चौथं वो प्रेम है। आणि तो प्रेम आहे. परमेश्वर प्रेम है। आणि देव हा प्रेम आहे. पहला यूहन्ना की पत्री आणि पहिलं योहान 4 अध्याय अध्याय 4 उसका 8। आणि त्याचं 8. पहला यूहन्ना की पत्री पहिलं योहानाचं पत्र 4 अध्याय 1 जॉन लेटर 4 पहिलं योहान अध्याय 4 8। त्याचं 8. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. परमेश्वर क्या है? प्रेम है। इसीलिए आज उसने हम सब इंसानों से प्रेम किया, इसीलिए हमें छुटकारा दिया, उद्धार दिया, उसने अपना बेटा दे दिया। आणि म्हणून त्याने आज सर्व मनुष्यांवरती प्रेम केलं, म्हणून त्याने सुटकार दिला, तारण दिला आणि स्वतःचा पुत्र दिला. उसने दिया, आणि त्याने दिलं. प्रेम देता है। आणि प्रेम जे आहे ते देतं. प्रेम देने में, आणि प्रेम देण्यामध्ये असतं लेने में नहीं। आणि घेण्यामध्ये नाही. प्रेम देने में, आणि प्रेम देण्यामध्ये. परमेश्वर ने प्रेम दिया, आणि देवाने प्रेम दिलं खुद के बेटे को दे दिया। आणि स्वतःच्या मुलाला दिलं. ये सबसे याद रखो, तब से लेकर वो अभी तक देते ही आ रहा है। मान परमेश्वर ने सृष्टि को दिया, आणि तेव्हापासून तो आतापर्यंत देत आलेला आहे. देवाने सृष्टीला दिलं मनुष्य के लिए आणि मनुष्यासाठी खाना दिया, आणि जेवण पानी दिलं. देते जा रहा है, पाणी देत चाललेलं श्वास आहे. दे रहा है, आणि श्वास देत कपडे आहे. दे रहा है. कपडे देत आहे. वो अपना हाथ रोक सकता है, आणि तो स्वतःचा जो हात आहे त्याला और अडवू वो हमसे शकतो. प्रेम करता है, हर इंसान से प्रेम करता है। आणि तो आपल्याशी प्रेम करतो, प्रत्येक मनुष्याशी तो प्रेम करतो. इसीलिए प्रियो वो देता है, वो हमसे प्रेम करता है। आणि म्हणून प्रियांना तो सर्वांना देतो आणि तो आपल्याशी प्रेम करतो. पहला तिमोथी की पत्री अध्याय 1 उसके 17 वचन में, आणि पहिला तिमोथेचं पत्र अध्याय 1 त्याच्या 17व्या वचनामध्ये, फर्स्ट तिमोथी पहिला तिमोथी अध्याय 1 उसका 17, आणि त्याचं 17. हमारा परमेश्वर सनातन राजा है, आणि आपला जो देव आहे तो सनातन राजा आहे. हमेशा के लिए राजा है, आणि तो नेहमीसाठी राजा आहे. अविनाशी है। आणि तो अविनाशी आहे. हाँ, हमेशा के लिए, उसे कोई मिटा नहीं सकता, आणि नेहमीसाठी ज्याला कोणी बिघडू शकत उसे नाही, कोई बना नहीं सकता, आणि ज्याला कोणी बदलू शकत नाही, और ना उसे कोई मिटा सकता आणि है। नाही त्याला कोणी बिघडू शकतं. अनदेखा, आणि तो अदृश्य आहे. उसे कोई देख नहीं सकता, आणि त्याला कोणी पाहू शकत नाही. वो एकमात्र परमेश्वर का आदर और महिमा आणि तो एकमात्र देव आहे आणि आदर आणि महिमा लेने के लिए। आणि देण्यासाठी. परमेश्वर कौन है? आणि देव कोण आहे? परमेश्वर सनातन का राजा है, आणि देव सनातन राजा आहे. अविनाशी है,
तो अविनाशी आहे कोई वो मिट नहीं सकता। आणि तो मिळू शकत नाही। आपने परमेश्वर को लिया, पानी में डाल दिया, आणि तो देवाला घेतला, पाण्यामध्ये टाकलं टुकड़े टुकड़े कर डाला, आणि टुकडे टुकडे करून ऐसा टाकले नहीं हो सकता। आणि असं नाही होऊ शकत। परमेश्वर परमेश्वर है, आणि देव हा देव आहे इसलिए उसे कोई मिटा नहीं सकता। आणि म्हणून त्याला कोणी मिटवू जो शकत नाही। मिटाने जाएगा वो खुद मिट जाएगा। आणि जो कोणी त्याला मिटवायला जाईल तो स्वतः वो मिटवून जाईल। अनदेखा है, आणि तो अदृश्य आहे वो देख किसी इंसान को उसे देख नहीं सकता। आणि कोणताही मनुष्य त्याला पाहू शकत वो नाही एकमात्र है, आणि तो एक मात्र आहे उसके जैसा दूसरा कॉपी नहीं है, आणि त्याच्यासारखं दुसरा कोणताही कॉपी नाही डबिंग नहीं है, डबिंग आणि नवीन नाहीये वो एक ही ओनली वन पीस है। आणि तो एकच पीस आहे उसी पर विश्वास रखना है। तो जिस पर हमने विश्वास किया है वो ऐसा परमेश्वर है। आणि ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवलेला आहे तो असा देव आहे। अभी कितना हुआ? हाँ? छठा हम देखेंगे 2 सैमुएल दुसरा शमूएल 22 अध्याय, अध्याय 22 2 सैमुएल दुसरा शमूएल अध्याय 22 अध्याय 22 और उसका 32 से। आणि त्याचा 32 पासून परमेश्वराशिवाय देव कोण आहे? हाँ, क्या लिखा है? परमेश्वर के सिवाय कोई है क्या? कोई नहीं। फिर आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? हमारा परमेश्वर को छोड़ कोई चट्टान नहीं है। देव माझा अढळ दुर्ग आहे। हाँ, परमेश्वर मेरा दृढ़ गढ़ है। सात्विक जनास तो आपल्या मार्गाने देतो। हाँ, जो खरा इंसान है उसे अपने मार्ग पर चलाता है। तो माझे पाय खरीदीच्या पायांसारखे करतो हमारे पैरों को हिरनियों के समान करता है। आणि मला माझ्या उंच स्थानावर स्थापतो। हाँ, मुझे ऊंचे स्थान पर करता है। तो माझ्या हातांना युद्ध कला शिकवतो। मेरे हाथों को युद्ध करना सिखाता है। म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वापरतात। पीतल का धनुष्य वो झुका देता है। ये है परमेश्वर जो हमें मदद करता है। आणि हा आहे देव जो आपल्याला मदत करतो। इसलिए प्रियो, परमेश्वर सब कुछ कर सकता है। आणि म्हणून प्रियाला देव सर्व काही करू उसके लिए शकतो कोई बात कठिन नहीं है। आणि त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट कठीण इसलिए नाही। परमेश्वर और मूर्ति में सबसे बड़ा फर्क यही है। आणि म्हणून देवामध्ये आणि मूर्तीमध्ये सर्वात मोठा फरक हाच आहे। मूर्तियाँ यही की है, आणि जी मूर्ती आहे ते इथेच सब आहे जगह नहीं है, आणि सर्व ठिकाणी राजा आहे। नहीं है, आणि ते राजा नाही आहे अविनाशी नहीं है आणि अविनाशी नाही आहे और ना ही अदृश्य है। आणि नाही ते अदृश्य आहे। प्रियो, परमेश्वर और मूर्तियों में सबसे बड़ा फर्क यही है। आणि प्रियांना देव आणि मूर्तीमध्ये सर्वात मोठा फरक हाच आहे। इसलिए जिस परमेश्वर की हम भक्ति करते हैं आणि म्हणून ज्या देवाची आपण भक्ती करतो वो महान है, आणि तो महान आहे, दयालु है, दयाळू आहे सर्वशक्तिमान है। आणि सर्व शक्तिमान आहे तो हमने उसे जाना है। आणि आपण त्याला ओळखलेलं हम आहे कभी भी मूर्ति के सामने नहीं झुके। आणि आपण कधी मूर्तीच्या समोर झुकू नये। अभी जो लोग झुकते हैं आणि जे लोक झुकतात उनको ज्ञान नहीं, आणि त्यांना ज्ञान नाहीये इसीलिए वो झुकते हैं। आणि म्हणून ती लोक झुकतात। हम परमेश्वर को पहचाना है, आणि आपण देवाला ओळखलेलं आहे फिर हम ये काम करना, मूर्ति के सामने झुकना गलत है। आणि मग त्याच्यानंतर आपण हे काम करणं किंवा मूर्तीसमोर झुकणं हे चुकीचं आहे। कुछ पाने के लिए, कुछ आशा के लिए हम मूर्ति का कभी सपोर्ट नहीं देना। आणि काही प्राप्त करण्यासाठी काही आशेसाठी आपण कधी मूर्तीचा सपोर्ट घेऊ नये। हालेलुया, हालेलुया। प्रभु आपको आशीष दे। प्रभु तुम्हाला आशीर्वाद तो ये देव। पहले सेक्शन में बताना तो बोलता है, लेकिन थोड़े से नहीं बताया क्योंकि हाउसेज को जाने का है। आणि पहिल्या सेक्शन तो ये फर्क आपको इसलिए पहले सेक्शन में बताया गया, आणि म्हणून हा जो फरक आहे तुम्हाला पहिल्या सेक्शन मध्ये सांगण्यात जिस आला। परमेश्वर को आप मानते हैं आणि ज्या देवाला तुम्ही मानता वो मूर्ति नहीं, निर्जीव नहीं, वो जिंदा पवित्र खुदा है जिसे किसी ने नहीं बनाया है। आणि तो मूर्ती नाही, तो निर्जीव नाही, तो जिवंत देव आहे ज्याला कोणी बनवलेलं नाही ना उसे किसी ने बनाया है, आणि नाही ज्याला कोणी ना उसे बनवलेलं कोई आहे मिटा सकता है। आणि नाही त्याला कोणी मिटवू शकतं। वो है जिसने सब कुछ बनाया, आणि तो आहे ज्याच्यामध्ये ज्याने सर्व काही बनवलेलं आहे सब उसके नियंत्रण में। आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणामध्ये आहे। भक्ति करो आणि फक्त त्याची भक्ती करा और मूर्ति पूजा से बचे रहो। आणि मूर्ती पूजेपासून वाचून राहा। प्रभु आपको आशीष प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू। प्रार्थना, आपण प्रार्थना करूया। आंखों को बंद करेंगे, आपण डोळे बंद करूया प्रार्थना। आणि आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके चरणों के पास आके मेरे राजा मेरे मान पवित्र पिता तू ही एकमात्र पवित्र प्रभु है, ये हमने जान लिया है। हमने जाना है प्रभु, और हम इसी सत्य को पकड़कर जीवन व्यतीत कर रहे हैं और चल रहे हैं, और इस सत्य से हम कभी मुकरे नहीं, कभी पीछे हटेंगे नहीं। धन्यवाद देते इन सबको आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से प्रभु करना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना।
प्रभु इनमें से जो लोग हाउस चर्च को जा रहे हैं, प्रभु हाउस चर्च में होता है तो आने के लिए सहायता करना। वहाँ पर प्रभु पवित्र पिता जो लोगों का शपथ पालन करने के लिए मदद करना, वहाँ आपकी महान उपस्थिति देना कर प्रभु वचन के लिए प्रार्थना करते, आपकी महान उपस्थिति के लिए प्रार्थना करते तो अनुग्रह करना, ये मेरी प्रार्थना है। सब कुछ आपके हाथों में दिया प्रभु यीशु के नाम से आमीन। सरेना प्रेज।